या जगत उद्धारा लागी या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि समचरण सरोजम सांद्रनीलांबुदारम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदेहदवलासम विठ्ठलं चिंतयामि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो भवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी ह्याची देवा पै मागत ह्याची देवा पै मागत चरण सेवा खंडिता वासदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग भगवंताचे अतिशय लाडके भक्त भगवंताचे अतिशय लढीवाळ भक्त जर म्हणलं तर कोण नामदेवराय अशा नामदेवरायांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील गोड असा अभंग तुम्हा संत सज्जनाच्या सेवेसाठी घेतलाय विठ्ठला वारकरी संप्रदायाचं प्रसाराचं काम जर कोणी केलं असेल तर ते नामदेवरायांनी केलं मग वारकरी संप्रदायातील ज्ञान जर म्हणलं तर आपल्याला कोण आठवतंय अगोदर ज्ञानोबा आहे वारकरी संप्रदायातील वैराग्य जर म्हणलं तर कोण आठवतंय आपल्याला तुकोबा आहे वारकरी संप्रदायातील शांती जर म्हणलं तर कोण आठवतंय आपल्या जवळचे पैठणचे नाही का नाथबाबा आणि वारकरी संप्रदायातील निष्काम निष्कर्म जर म्हणलं तर कोण ज्या कुळात आपल्याला जन्म मिळाला असे सावता बाबा आणि शांती ज्ञान वैराग्य यांचा प्रसार ज्यांनी केला असे नामदेवराय विठ्ठला मग नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की ह्याची देवा पायी मागत काय मागत नामदेवराय भगवंताकडं
तर भगवंत नामदेवरायांना म्हणते की नामदेवराय तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि आज सुद्धा आपल्याला मागायचंय बरं का, भगवंताकडे आज आपल्याला मागायचंय म्हणून मागणी पर अभंग घेतलाय. कारण 3 दिवस झाले तसं आज आपले कार्यक्रम चालू आहे, मग सेवा चालू आहे त्या भगवंताची. मग भगवंता 3 दिवस आज तुझी आम्ही सेवा करतो, ह्या सेवेच्या बदल्यात आम्हाला काहीतरी मेवा मिळाला पाहिजे ना. मग मेवा मिळाला पाहिजे म्हणजे धन नाही मागायचं देवाचा, देवाकडे आज आपल्याला काय मागायचंय, जे नामदेवरायांनी भगवंताकडे मागितलंय. काय मागितलं, याची देवा पै मागत. काय मागितलं भगवंताकडे नामदेवरायांनी, तर चरण सेवा अखंडित. त्या भगवंताच्या चरणाची सेवा मागितली. आणि अजून काय मागितलं, भगवंता म्हणले नामदेवराय आता तुम्ही चरण सेवा मागितली, अजून काहीतरी मागा ना. नामदेवराय अजून काहीतरी मागा. त्यावेळेस नामदेवराय म्हणले देवा तुला द्यायचंयच ना, द्यायचंय ना तुला, तर काय दे, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. भगवंता तुला जर द्यायचं असेल काय, तर मला कायम तुझ्या जवळ, तुझ्या पंढरपुरात तुझा वास मला जवळ घडला पाहिजे. भगवंता सतत तू माझ्या जवळ राहायला पाहिजे, रात्रंदिवस भगवंता फक्त तू मला माझ्या जवळ राहायला पाहिजे. मग तू कुठं आहे, तर त्या पंढरी क्षेत्रामध्ये. म्हणून मला वास द्यावा पंढरीचा. अजून काय दे देवा, द्यायचंय ना तुला, तर तू ज्यांचा दास आहे, कारण हरीचे जे दास आहेत ना, कारण हरीचे दास भरपूर येत. देव आवडत नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना देव आवडतोय, सगळ्यांची भक्ती दणकेबाज चालली, पण देवाला आपली भक्ती आवडती का याचा आपण कधी विचार केलाय का? कारण आपल्याला सगळ्यांना देव आवडतोय, पण देवाला आपण आवडतो का याचा आपण कधी विचार करतो का? नामदेवराय म्हणले देवा ज्याला देव आवडतो मला अशाची संगत देऊ नको. तर कोणाची संगत दे, तर तुला जे आवडते, तर हरीला जे आवडते, हरीचे दास जे आहेत अशा हरिदासांचा संग मला भगवंता घडावा. आणि मग तुकोबाराय म्हणले सदा संग हरिदासांचा. मग भगवंत म्हणले देवा, भगवंत म्हणले नामदेवराय तुम्ही आतापर्यंत मलाच मागितलंय बरं का, दोन्ही चरणात तुम्ही मलाच मागितलंय. व्यक्तिगत असं तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागा ना नामदेवराय, तुम्ही व्यक्तिगत तुमच्यासाठी असं काहीतरी मागा. मग त्यावेळेस नामदेवराय म्हणते तर भगवंता आतापर्यंत तुम्हाला जन्माला घातलं, तुझी भक्ती करून घेतली तू माझ्याकडून, पण मला असं वाटत का नाही का जन्म हो का भलते याती परी न चुको हरी भक्ती. भगवंता याच्या पुढचेही मला जे जन्म मिळते, प्रत्येक जन्मात मला काय दे, तर मला फक्त तुझी भक्ती दे. कारण जन्म हो का भलते याती परी मी न चुको हरी भक्ती. भगवंता प्रत्येक जन्मात कोणत्याही कुळात जन्माला घाल, कोणत्याही जातीत मला जन्माला घाल. मी म्हणत नाही मला तू ह्या जातीत जन्माला घाल, ह्या कुळात जन्माला घाल, पण कुठल्याही जरी कुळात मला तू जन्माला घातलं ना, तर माझ्याकडून तुझी भक्ती चुकून देऊ नको बरं का देवा. मी तुला एवढंच मागवतो म्हणले ना. अजून भगवंता हे मला कधी दे, काय दे. आतापर्यंत आपण ऐकलंय काय मागितलं, पहिल्या चरणात नामदेवरायांनी तर चरण सेवा मागितली, दुसऱ्या चरणात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा मागितला. प्रत्येक जन्मात देवा तू कोणत्या कुळात या जाती कुळात मला जन्माला घाल, पण तुझी भक्ती चुकून देऊ नको. आणि शेवट चरणात नामदेवराय भगवंताला म्हणतात नामा म्हणे कमलापती ह्याची द्यावे पुढत पुढती. परत 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 भगवंता मला काय दे, तर हे आतापर्यंत जे मी तुला मागितलंय ना एवढंच दी, मला दुसरं काही नको. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ असा भावार्थ. विठ्ठल
विठ्ठल